मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा अभिनव उपक्रम। 120 महिलांना मोफत किचन गार्डन किटचे वाटप, आधुनिक सेंद्रिय गृहकृषीचे मार्गदर्शन। राज्याचे लोकप्रिय व यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने देवाभाऊ कृषी माऊली सोहळा हा अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला। या उपक्रमातून शहरी भागातील 120 महिलांना मोफत किचन गार्डन किटचे वितरण करण्यात आले। तसेच आधुनिक सेंद्रिय गृहकृषीचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क, सन्मान आणि निर्णय प्रक्रियेत स्थान मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राबवलेल्या महिला शेतकरी विषयक ऐतिहासिक धोरणांपासून प्रेरणा घेत महिलांना स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला। हा कार्यक्रम महिला मोर्चा अध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती रणजिताताई चाकोते यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरात घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोनिका देवेंद्र कोठे या होत्या। शहरी महिलांनी स्वतःच्या घरातील बाल्कनी, गच्ची किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत विषमुक्त भाजीपाला पिकवावा, घराघरात सेंद्रिय शेतीची चळवळ रुजावी आणि प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित पौष्टिक अन्न उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित महिलांना पर्यावरणपूरक कापडी पिशवीतून किचन गार्डन किट देण्यात आले। या किटमध्ये 5 प्रकारच्या उच्च दर्जाच्या हायब्रिड भाजीपाला बियाणांचे पाकिट, सेंद्रिय खत, पाण्याचा स्प्रेअर तसेच गृहकृषीविषयी मार्गदर्शक माहिती पत्रकाचा समावेश करण्यात आला होता। यावेळी नामांकित नर्सरीतील तज्ज्ञ, हायड्रोपोनिक्स सल्लागार तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सल्लागार शहरी भागात कमी जागेत आधुनिक पद्धतीने भाजीपाला कसा पिकवावा, सेंद्रिय खताचा वापर, पाणी व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि घरगुती शेतीचे आर्थिक व आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। उपस्थित महिलांनी या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोनिका देवेंद्र कोठे या होत्या। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेविका रोहिणी तडवळकर, धनश्री विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, भाजप सरचिटणीस सुधा अळी मोरे, कार्यक्रमाच्या प्रभारी तथा भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव व नगरसेविका अर्चना वडनाल उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे संयोजन इंदिरा कुडक्याल, श्वेता वनमाने आणि संगीता खंदारे यांनी केले। यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, सुमन चाबुकस्वार, अश्विनी चव्हाण, श्वेता खरात, वंदनाताई गायकवाड, आरती वाघसे तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी संपदाताई जोशी, गीता पाटोळे, लक्ष्मी नगरी यांच्यासह महिला मोर्चाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या उपक्रमामुळे शहरी महिलांमध्ये सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन, पोषण सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरत असून भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप दिले जाणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मला एकदाच माझ्या मागे म्हणा, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ। थँक्यू, धन्यवाद, थँक्यू। बागा असतील, त्यांची घरं किती छान सजवलेली असतात आणि प्रत्येक महिलेला फुलाची आवड असते। त्या फुलाच्या निमित्ताने देवाला वाहण्यासाठी का होईना आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या फुलांची झाडं लावतो आपण। देवासाठी म्हणता आपल्या स्वतःला पण झाडाचं काहीतरी एखादं फुल तरी डोक्यात घालावं अशी आपली सवय असते, इच्छा असते आणि मग आपण पटकीने एखादं गुलाबाचं छान झाड आणतो घरामध्ये आणि घरामध्ये जागा असेल तर विठ्ठला। आता आमचा विठ्ठल कोण? आमचा विठ्ठल म्हणजे देवाभाऊ आणि या विठ्ठलाने ज्या आमच्या माऊलीचा सन्मान केलेला आहे त्या सन्मानाबद्दल खरंच आपण अतिशय ऋणी आहोत। आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा माननीय चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून की अशा उत्साहाच्या सोहळ्यासाठी मला इन्व्हाइट केलं
केलं आणि आपल्या सगळ्यांचा उत्साह बघून खरं आम्हालाही प्राऊड फील होतं की खरंच अशा महिला आज छान आहे, त्यांचा सन्मान सोहळा आपण ठेवतोय. तर मी कृषी विज्ञान केंद्र इथं गेले 22 वर्ष सर्व्हिस करते. तर माझा स्पेशली विषय आहे की आहार आणि आरोग्य, आणि त्याचंच हे परसबाग आणि ते किट आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला प्रथमतः मी सांगते की परसबाग म्हणजे काय. ठीक आहे, तर आपल्याला जे काही अवेलेबल जागा आहे घराच्या अवतीभोवती, गच्चीमध्ये असेल, घराच्या साईडला असेल, आपल्या ह्याच्यामध्ये असेल, जी काही उपलब्ध जागा आहे त्याच्यामध्ये जे भाजीपाला